प्रत्येक पेशंटच्या मनात एक क्वेश्चन असतो की हेअरफॉल होतोय तर टक्कल पडणारच. पण हेअरफॉल आणि हेअर लॉस हे ॲब्सोल्युटली दोन वेगवेगळे कॉन्सेप्ट्स आहेत. जर का हे कॉन्सेप्ट पेशंटला समजणार नाही तर पेशंट चुकीचा निर्णय घेऊन चुकीचं ट्रीटमेंट स्टार्ट करणार. हेअरफॉलमध्ये आपल्याला ॲक्च्युली हेअर स्ट्रँड्स फॉल होताना दिसतात, जे एक नॉर्मल हेअर सायकलमध्ये पण होतो आणि थोडंसं ॲडव्हान्स हेअर सायकलमध्ये पण होतो. बट हेअरफॉल इज टेम्पररी. वेअरॅज डिफ्यूज हेअर लॉसमध्ये हेअर्स आधी थिनिंगमध्ये जातात, आधी डिमिनिचरायझेशनमध्ये जातात. म्हणजे जे रूटचा डायमीटर असतो तो हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे केसांची लांबी आणि रुंदी हळूहळू कमी होत जाते. अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हेअरचं व्हॉल्यूम कमी होऊन जातो आणि स्कॅल्प दिसायला लागते. हेअर थिनिंग किंवा डिमिनिचरायझेशन हळूहळू वर्सन होऊन जर का प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतलं तर ते बॉल्डनेसमध्येही कन्वर्ट होऊ शकतो. वेअरॅज हेअरफॉल जे टेम्पररी आहे, प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन एक बॅलन्स्ड हेअरफॉलमध्ये कंट्रोल करता येईल. हेअर थिनिंगमध्ये जेव्हा व्हॉल्यूम कमी होतो, स्कॅल्प दिसायला लागते, तेव्हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमचा जो हेअरलाईन आहे तो हेअरलाईन हळूहळू मागे जायला लागतो. टेम्पल्स मागे जायला लागतात, मोठ्या प्रमाणात टेम्पल्स विजिबल व्हायला लागतात, क्राऊनमध्ये थिनिंग व्हायला लागतं. अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इफ नॉट ट्रीटेड प्रॉपरली ते प्रॉपर बॉल्डनेसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. सो देर इज अ वाइडंड डिफरन्स हेअरफॉल आणि हेअर लॉस किंवा डिफ्यूज्ड हेअर लॉसमध्ये.